प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नाशिक शहरात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांसह एका महिलेला नाशिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास 4.5 लाखांचा एमडी मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. मुझफ्फर मोइनुद्दीन शेख उर्फ मुज्जा, भोईवाडा कथडा, फरहान मोहम्मद सादिक शेख, बागवानपुरा, अनिल मोतीराम वर्मात, तपोवन पंचवटी सर्व राहणार नाशिक, तसेच शहरातील निलगिरीबाग भागात राहणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे. किरण शिरसाट, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काळे, महेश साळुंखे, प्रदीप मस्ते, उत्तम पवार, कैलाश चव्हाण आदींनी ही कारवाई केली आहे. गुटखा, मटका, अंमली पदार्थ यांचे लोन तालुका पातळीवर व ग्रामीण भागापर्यंत पसरल्याने हा विषय चिंतेचा ठरतोय. मात्र या कारवाईमुळे सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अमिता गावंडे, नाशिक.